स्वागत तुमचं पुन्हा एकदा आदित्य ब्लॉग मध्ये। आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलेलो आहोत गवळीवाडा वॉटरफॉल इथे। बाकी इथे बॉईज खेकडा पकडत आहेत। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आदित्य ब्लॉग्समध्ये। तर आजच्या ब्लॉगचा इंट्रो तुम्हाला पाहून समजलंच असेल की आम्ही जाणार आहोत गवळीवाडा वॉटरफॉल येथे। तर सकाळच्या 6 वाजता आम्ही सर्व मित्र जमलो आणि वॉटरफॉलच्या थ्रू निघालो। बाकी तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळ खूप दाट धुके असे आहेत। अशा धुक्यामध्ये आम्हाला खूप हळूहळू जावं लागलं आहे। बाकी आम्ही जाणार आहोत मनमाड हायवे थ्रू, जो की पुढे गेले की राईट टर्न मारायचा आहे तुम्हाला आणि तिथे एक छोटीशी पार्टी दिसून येईल, बिळत पिंपळेगाव रोड। त्याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे, छोटंसं गाव आहे, त्या गावाच्या आतमध्ये जायचं आहे, जिथे आपल्याला एक छोटंसं तलाव येईल, त्या तलावावर एक ब्रिज येतो, त्या ब्रिजच्याच पार करून जायचं आहे। इथं आम्ही आता चाललेलो आहोत धबधब्या साईडला। तर फायनली आम्ही धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत। इथं गाड्या लावून आम्ही चालत ट्रॅक करत जाणार आहोत आणि थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो मी धबधबा। ते दोन मित्र आमचे पावायला जाणार आहेत आणि थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत। बाकी इथं बॉईज खेकडा पकडत आहेत, खेकडा खायचा यांना। भावांनो आज चतुर्थी आहे। अरे अरे जसं की तुम्ही धबधबा पाहू शकता, जास्त मोठा नाही पण छोटा धबधबा आहे। बाकी या धबधब्याच्या पुढच्या साईडला अत्यंत सुंदर असा व्ह्यू येतो, तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी। बाकी बॉईज चालले आहे तिकडे, मी पण जाणार आहे। तर ह्या साईडने जो धबधबा आहे फ्लो करत आहे आणि आम्हाला जायचं आहे त्या पुढच्या साईडला, जिथे जर पाणी चांगलं असेल तर तिथं मुलं स्विमिंग करणार आहेत, पोहणार आहेत। बाकी हे पाहू शकता तुम्ही। आत्ता सध्याला तर धबधब्याला जास्त पाणी नाही आहे, पण जेव्हा जास्त पावसाळा असतो त्या टायमिंगला पाणी पाहिजे, पूर्ण असा भरून असतो धबधबा। तर मित्रांनो, हा मेन धबधबा आपला इथनं फ्लो करत आहे आणि याला अजून एक छोटासा धबधबा कनेक्टेड आहे, जो की इथनं फ्लो करत याला जॉईंट होत आहे इथनं। बाकी इथनं तुम्ही पाहू शकता हे जे लेयर्स असतात, हे ह्या शेवाळ्याचे लेयर्स याच्यामधून आपण घसरू शकतो, त्यामुळे जितकं जास्त होईल तितकं कडेने व दगडावर पाय ठेवून चालू होईल। बाकी ह्याच्यामुळे तुम्ही घसरूही शकता। इथे आपले बॉईज थांबलेले इथे स्विमिंग करणार आहेत, आपणही थोड्या वेळ जाणार आहोत। बाकी तुम्ही इथला निसर्गाचा व्ह्यू एन्जॉय करू शकतात पहा। तर फायनली आम्ही धबधब्यापाशी आलेलो आहोत। हे धबधबा पाहू शकतो तुम्ही। इथं बॉईज आमचे मित्र सगळे स्विमिंग करणार आहेत। थोड्याच वेळात तेही गोष्ट आम्ही दाखवणार तुम्हाला। बाकी इथला धबधबा पाहू शकतो तुम्ही। शर्म करो, भगवान से डरो। तर हे सगळे आपल्या कॉस्ट्यूम मध्ये आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। बाकी तिथे जाऊन उड्या मारणार आहेत।
ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। पाहू शकता त्या धबधब्यापाशी आम्ही स्विम करायला रेडी आहे बाकी सगळे. तर पाहू शकता मित्रांनो, इथं दुसऱ्या गँगचे मुलं आहेत ते पाहू राहिले तर, आणि आमच्या गँगची मुले पाहू शकता तुम्ही. मुले पाहू शकता तुम्ही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. एडे चाळे करण्यामध्ये बिझी येतं. ही खासियत आहे आमच्या गँगची, असे एडे चाळे करत राहतात. काय नवीन आहे याच्यामध्ये. बाकी तिथे पाहू शकतात. इथे पुढे गेल्यावर जास्त खोल पाणी, त्यामुळे जेवढं होईल तेवढं किनारपट्टीवर पाहावं. बाकी इथला आल्यावर इथे घाण वगैरे नाही करावं आणि इथल्या व्ह्यूचा आनंद घ्या, पाहून वगैरे मस्त. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. मी व्हिडिओ काढते, मी पण जाणार आहे पोहायला म्हणजे, पण व्हिडिओ काढायला कोण राहणार नाही, त्यामुळे वरती आला 2 मिनिटासाठी व्हिडिओ काढतो. तर फायनली आपण तिथले स्विमिंग वगैरे करणं, सगळं एक्सप्लोर करणं. आम्ही आता रिटर्न घरी जात आहोत. हे माझे फॅन आहेत छोटे छोटे. अच्छा ठीक है, समझ. तर आमच्या दोघांचं जेवण झालं आहे, बाकीचे सगळे अजून चालू आहे. इथं तुम्ही कधी येऊ शकता, इथं अनलिमिटेड सांबार वगैरे, त्याचा खूप आनंद घेत आहे मुलं. आणि याचा स्पॉन्सर आहे तनिष भालेराव. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. अरे बस कर भाई, ओ पागल कर दिया, पीछे छोड़ दे.